नवीन ब्लॉगला सुरुवात करतो मित्रांनो. आणि आता जर त्र्यंबकेश्वर झालेलं मित्रांनो, तर आता मी घाटावरती आहे आणि आता मी जातो आहे हरिहरगड चढण्यासाठी. ओके, आपण जाणार मित्रांनो हरिहरगड ट्रेकिंगसाठी. आणि आता जाऊया आपण. तर चला आपण जाऊया. आणि आपल्यासोबत आहे मित्रांनो हे नाशिकचे रोहितचे काही मित्र आणि माझा गॉगलचा पुरा 12 वाजलेला आहे मध्येच आम्ही घेतलेला होता मित्रांनो जळगाववरनं, आपल्या जळगाववरनं. भेटू आपण ट्रेकिंग घाट आहे मित्रांनो इथं. हे बघा डोंगर दर्या कसं सुटलेलं आहे जिंकला तू बाय. तिथे मित्रांनो आम्ही आता पोहोचलेले निंबाळे गावात. आणि इथून आपल्याला हरिहर किल्ला दिसत आहे. आणि किल्ल्याला ट्रॅकिंगची सुरुवात खूपच वरती आहे मित्रांनो. हे पायापाशी आहे. तर मित्रांनो आपण ट्रेकिंग करतो आहे हिवाळ्यामध्ये. आणि अजून ट्रेकिंग करू शकता आपण पावसाळ्यात. तर उत्तम सीझन आहे मित्रांनो हे ट्रेकिंग करण्यासाठी. तर चला बघूया हे ट्रेक कसा आहे. तर मित्रांनो चला आपण बॅग वगैरे ठेवूया. आणि लागणारं साहित्य मित्रांनो ट्रॅकिंगसाठी शूज, पाणी बॉटल आपल्याला लागेल मित्रांनो. आणि नाईट पॅन्ट टी शर्ट बी आणू शकता मित्रांनो. तर चला आपण पुढे जाऊया आणि बॅग वगैरे ठेवूया मित्रांनो. तर खूप अद्भुत सफरमध्ये बनवून राहा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर अजून पुढे खूपच व्ह्यू बघायला मिळतील आपल्याला. ट्रॅकिंग अजून खूपच आहे आणि ऊन खूपच लागतं मित्रांनो, कारण की सकाळी थंडी वाजते आणि दुपारी ऊन असतं. तर तुम्ही सकाळी आणि मध्ये मध्ये तुम्ही थकून जाणार मित्रांनो. तर चला पुढे बघूया, बॅगवर ठेवूया. चलो अभि जाते सामान वगैरे ठेवू मित्रांनो इथं समोर सामान ठेवू. तर मित्रांनो आपण ट्रॅकिंग सुरू केलेली आहे आणि ते तुम्हाला बोर्ड दिसत असेल. बोर्डवरती वॉर्निंग वगैरे लिहिलेली असते मित्रांनो. सर्वोत्तम वेळ ट्रॅकिंगसाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असते मित्रांनो, कारण की उन्हाळ्यामध्ये खूपच कठीण असतं ट्रॅक करणं. आम्ही बॅगवर ठेवले आणि गावातून चढाई करायला सुरुवात केली मित्रांनो. थोडाफार जंगल रस्ता इथं आणि पुढाला तुम्हाला खूपच लोक दिसतील आणि चढाईसाठी मदतीसाठी खूपच लोक मिळतील मित्रांनो. निसर्गरम्य दृश्य आणि दाट झाडी आहेत, शांतताचं वातावरण आहे, त्यामुळे सुरुवात आता कसं वाटतं रोहित तुला? कसं वाटतंय चढाने जा रहा है भाई. उसका मुंह ऐसा होता है. तुम्ही जसे वरती जाणार तसे तुम्हाला इथे गावघरातील छोटे छोटे स्टॉल तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. ते इथे तुम्हाला पाणी बॉटल खाण्यासाठी सोय वगैरे असेल, पण ते आपल्या नॉर्मल फूडपेक्षा किमतीपेक्षा जास्त महाग असतं. तर घरून येताना कमीत कमी पाण्याची बॉटल तरी घेऊन यावी मित्रांनो. आपण आता जातोय पुढं आणि अजून पोहोचलेल्या मित्रांनो आपण दुसरी साईडला जातोय. आपण आता आला आहे श्री हरिहर महादेवाचं मंदिर आहे छोटंसं इथं, आणि तलाव पण आहे मित्रांनो. इथं समोर बघू शकता. आणि इथं समोर महादेवाची पिंड पण आहे छोटीशी. चला बघूया. हे बघा इथं पाण्याचा स्तोत्र आहे. आणि इथं म्हणजे हरिहर किल्ल्यावर पाण्याचं उपलब्ध म्हणजे खूपच कमी मित्रांनो. तर इथे छोटासा स्तोत्र आहे आणि ते महादेवाची पिंड आहे इथं बघू शकता मागे. तर चला आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. हे म्हणजे गडाचा पायथ्याशी मित्रांनो हे मंदिर. वरती नाही आहे, वरती हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो. वरती हनुमानाचं मंदिर आहे नक्कीच. आणि ते बघा मित्रांनो इथं सिंदूर लावलेला आहे मित्रांनो. आणि इथं पुढे जंगलामध्ये बघा थोडं पुढे गेल्यावर त्या मंदिराच्या पुढेच थोडं वरती चढल्यावरती इथं महादेवाची कलाकृती कोरली मित्रांनो. इथं बघा महादेवाचं हे दगडावरती केलेल्या शिलावरती हे बघा. आणि इथं पुढे जाण्याचा रस्ता आहे वगैरे. आता वापस मागे जाऊया मित्रांनो. मागून फिरून आपल्याला ट्रॅकवरती आहे, वरती जावं लागेल. चला आपण जाऊया. इधर देख. हा आणि 40 रुपये बॉटल मित्रांनो आपण लिंबू सरबत घेतोय, कारण की दमलेले आपले मित्र.
मित्र आणि भगिनींनो समोर समजत भगिनींनो बी आपलं भगिनी आहे ना तिथं मावशी आहे ना. भगिनी बी आपलं रेल्वे सीत्री का रे मित्रांनो आपण वर गडाच्या वरती जाण्याचा दमलेले पाणी बॉटल 40ला आहे. वरती जसं जसं चढणार तसं रेट वाढत जातो मित्रांनो. निंबू पाणी 20 रुपयाला आहे. मी तर कारण की ते चढा नाही पुढे 30ला आहे निंबू पाणी. हा दादा म्हणताय पुढे 30ला आहे निंबू पाणी तर 20ला आहे. पुढे जेवणा का लवकर पुढे 30ला आहे. पाणीची बॉटल थंड पाणी कुठे भेटणार फ्रीज गिरीज का वरती. निंबू पाणी कसं म्हणता निंबू पाणी कसं आहे एक टेस्टी नंबर एकदम एक नंबर असते एक नंबर. अरे बागी प्याडे निंबू पाणी. मित्रांनो निंबू पाणी पिऊन आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि ते पर्यटक वापस येत आहे मित्रांनो. वरून ट्रेकिंग करून तर आपण ट्रेकिंग करण्यासाठी वरती जातो आहे. तिथे अशी मिट्टी असते मित्रांनो, माती असते ती पाय सांभाळून ठेवायचं मित्रांनो. जी ग्रीप बुटांवरती बूट म्हणजे नक्कीच चांगला आणा जिथं ग्रीप बसेल चांगली असे, कारण की ते सटकू शकतं मित्रांनो आणि आपल्याला अपघात होऊ शकतो. तर असं न करता चांगले शूज वगैरे आणायचे ट्रेकिंगसाठी नक्कीच. तर चला आपण वरती जाऊया आणि याचा सपोर्ट घेऊन चला. शिरपूर ना धुळा जळगाव माहिती का बापरे दौडायचा चाला लाडू बिडू का वरती चला वो शिरपूरचे लोक भेटते आपल्याला. हो हो ते बघा आमचे मोठे भाऊ बंधू रोहित भाऊ ते फोटोशूट चालू तिथे त्यांचा आला. त्याचं टावर आहे का नाही पाहिजे टावर पाहिजे मला पहिले टावर आला की नाही. तर मित्रांनो मोबाईल दुसरा आहे टावर आलेलं आहे मित्रांनो टावर आलेलं आहे ना आपण हरिहरगड झालं आहे हरिहर किल्ला हरिहर बाले किल्ला. मित्रांनो आपण पोहोचलेले गडाच्या पायथ्याशी बघून गडाची पायथ्याशीच आपण वरती पण नाही गेलेले मित्रांनो. तर आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू आणि आज संडे मित्रांनो खूपच गर्दी आहे रिस्क पण जास्त आहे मित्रांनो बघायला गेलं. जाऊया करूया आले तिकडे लाग जाईल इथून सुसाट हवा आहे ते सुसाट किल्ला इथं होता. तो पाडा कुठे बसलेला आहे तो अण्णा विवेक नाही पडत. मित्रांनो आम्ही आता आलो आहे हरिहर किल्ल्याच्या प्रसिद्ध 80 डिग्री पायऱ्यांपाशी आणि पहा या पायऱ्या कशा सरळ आणि भयानक दिसतात मित्रांनो. तर ॲडव्हेंचर करायला आवडलं मित्रांनो खूपच, कारण की फर्स्ट टाईम आहे. तर ॲडव्हेंचर करण्याशिवाय इथून आपण जाणार नाहीत मित्रांनो वरती. तसं अजून आपल्या ॲडव्हेंचरचा व्हिडिओ वगैरे पुढे बघा मित्रांनो. तर मित्रांनो गर्दी खूपच आहे तर दोन्ही हात वापरून सावकाश चढावे आपण आणि पाय व्यवस्थित ठेवावे घसरू नये आणि ग्रीप बसणारे बुटच घ्यावे. गर्दी खूपच आहे मित्रांनो बघू शकता. तर ट्रेकिंगला आपण सुरुवात करूया मित्रांनो आणि वरती बघूया 80 डिग्रीवरून कसा व्ह्यू दिसतो आपण. तर चला तर ट्रेकिंगला.
आपण महादेवाची घोषणा करत आपण आलेले मित्रांनो वरती, आणि आपल्यासोबत आपले मित्र पण सर्व सुरक्षितपणे 80 डिग्रीचा पल्ला पार केलेला आहे मित्रांनो. तर आपला रोहित भाऊ येतोय खालून बघा. अरे चाल. छत्रपती शिवाजी महाराज की वागल तर दिसणार नाही, सगळा दिसतोय पहिले इथं वरती आले आपण. चला बाबा चला पटापट फक्त साईडला चला आणि थोडा अंगापासून दूर झाला इथं कसं. हा करा करा एक लाख में चला रे. एकला चालो. चलो रे. नेक्स्ट फोटो. अरे इथं फोटोची वाट लावली इथं सगळ्यांना. ते जायला ट्रॅकिंगचा रस्ता. मी आता फोटो नको आणि एका साईड ती समोरून ना गड किल्ले दिसत ना. बोल नामचं कोण काढीन मी काय आम्हाला पुढे जाऊ मग. ग्रुप फोटो घ्या ग्रुप फोटो घ्या. गुड्डू भाई ये क्या अपना ही भी आदमी है. चुके को माफी नहीं इधर माफी को चुकी है. ये बघा इथनं पायरी आहे. किती झाली चला बाबा ना चला वरती. सिग्नल भेटला नाही का घरी. पास करा रे भाऊ. मी म्हणतो यांना ती भीत पहिले कच्ची आहे कच्ची नाही बनते आता. काय दिसत निघालती ती गाडी कोण लावली बघा. आपण गाडी तिथं लावली आहे. हे बघा इथे दूर आहे गाव. या ठिकाणी वाट अरुंद होते आणि एका बाजूने खोल दरी आहे मित्रांनो, असे आपलं दिसून येत आहे. आणि पाय घट्ट ठेवा आणि नीट सांभाळून चाला राहा. आमचा विवेक ट्रॅकिंग करण्यासाठी आला. गर्दी बघू शकता मित्रांनो, खूपच आहे संडेच्या दिवशी आणि विकेंड आणि शनिवार आणि रविवारी खूपच गर्दी असते. फायनली वरती पोहोचलेले आणि हा आहे किल्ले हरिहर. तो आहे रे तिकडे. सगळंच हा इथनं सगळंच आहे. हे बघ गर्दी किती आज. हरिहर किल्ल्याच्या टॉपवरती आहे मित्रांनो. आपण इथून त्र्यंबकेश्वरच्या डोंगरलांगा आणि विस्तीर्ण दऱ्या दिसतात मित्रांनो. किल्ल्यावर एक छोटेसे हरिहर भगवानाचे मंदिर आहे, आपण ते पण बघणार मित्रांनो. इथं खूप शांत आणि पवित्र वाटत आहे मित्रांनो आपल्याला. चला आपण पुढे जाऊया आणि मंदिराची वाटचाल बघूया मित्रांनो. ते खालची थांबली तिथं आपण वर जातो. आपण बाबा तो जेव्हा दिसतो तिथं दूर कोपऱ्यावरती तिथं जाऊ आपण आता थोडा वेळ. शिवाय त्या गोष्टी होत्या. कशा रोहित रे. चला की लोक आपण करू. हे बघ घरी मी कालची झोपडपट्टी दिसते ना तेव्हा. हर हर महादेव. जायचं मित्रांनो. पूर्वीच्या काळी पाणी टिकवणे हे खूप मुख्य गरज होती मित्रांनो. तर या कारणासाठी मावळ्यांनी एक पाण्याचे कुंड तयार केलेले होते, जेणेकरून हे वर्षभर पाणी टिकेल आणि आपल्या मावळ्यांना पाणी पिता येणार मित्रांनो. त्याचा पण याचा उपयोग पाणी पिण्यासाठी पण होऊ शकता मित्रांनो. पण सध्याला इथं घाण दिसते पाण्यामध्ये. तर चला पुढे पण असे तीन कुंड आहे मित्रांनो. अजून खूपच पुढे पण असतील आणि पुढे पण आहेत मित्रांनो. हे बघा इथं पाण्याचं कुंड आहे समोर. पिण्यासाठी पाणी पण इथं वापरू बी शकता आणि ट्रेकर्ससाठी गरजेचं पण आहे. पण सध्याला तरी घाण दिसते, कारण की पूर्ण वर्षभर टिकवणं म्हणजे पाणी खराब होऊ शकतं मित्रांनो. तर आपल्या समोर आहे मित्रांनो हनुमानाचं मंदिर. हे मंदिराचं ऐतिहासिक संदर्भ फारसे पडेना मित्रांनो. तर लोकस्मृतीनुसार हे मंदिर जुने असून आणि गडावरील चढण्यासाठी सैनिकांसाठी मनोधैर्य वाढवण्यासाठी
हे इथे बांधले गेले मित्रांनो मंदिर. तर छोटंसं मंदिर मित्रांनो आपण दर्शन वर केलेलं आहे. आपण दर्शन करून आपल्याला खूप छान वाटतं मित्रांनो. वो अभी 3 बार जाके तर मित्रांनो इथं मध्ये दारू गोळा साठवण्यासाठी इथं हे बांधलेलं होतं मित्रांनो. इथं रचना केली होती स्ट्रक्चर. तर इथं मध्ये त्यांनी मस्त दारू गोठा आणि पूर्वीच्या काळी युद्धासाठी इथं सगळं साहित्य जमा केलेलं जात होतं मित्रांनो मध्ये. तर चला मध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो मध्ये पूर्ण अंधार आहे आपल्याला बघू शकता आपण. आणि इथं पूर्ण भिंतीवरती नाव कोरलेले आहे. हे बघा इथं काही समजायला मार्ग नाही मित्रांनो हे कुणी केलं आहे. तर मध्ये पण थंड आणि वातावरण असतं मित्रांनो. तर पूर्वीच्या काळी काही असेल इथं साठवण्यासाठी. तर ओके आता आपण बघायला जाऊया चला. मित्रांनो हरिहर फोर्ट किल्ल्याचा हा सगळा टॉपचा पॉईंट आहे मित्रांनो. इथं टॉपचा पॉईंट आहे बघा. आपण त्यावर वरती मी चप्पल नाही खालची टाकून मित्रांनो. पायात चप्पल नाही, तुमच्या पायात बघा चप्पल, बूट म्हणू शकता आपण. आणि टॉपला पॉईंट लागायचं मित्रांनो आपण. टॉप हरिहर फोर्टचा टॉप पॉईंट हे बघा. इथे गर्दी किती आहे वरती. हरिहर गडातील सगळ्यात टॉपचा पॉईंट हा आहे मित्रांनो. आणि आपण वरती चढणार आहोत. इथं वरती तुम्हाला झेंडावर दिसत असेल. आणि खूपच आपले ट्रेकर्स बसलेले होते. आणि इथून आपल्याला समोर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण हरिहर फॉलच्या टॉपवरती पोहोचलेले आणि आपण वरती चाललेले मित्रांनो. खालचे बाकीचे लोक बघू शकता इथं. मला दाखवतो. हे बघा म्हणजे टॉपचा पॉईंट आहे मित्रांनो इथं. आणि इथनं डायरेक्ट तुम्हाला स्वर्ग बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आपला हरिहर फोर्टला व्हिजिट करा मित्रांनो. खरेच आपण मराठी माणूस असेल तर नक्कीच अभिमान वाटतो की आपण महाराजांचा महाराष्ट्रात जन्माला आलो आणि त्यांचे गड किल्ले आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. ओकेच नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपण आता जाणार खालती. आपण टॉपला हरिहर फोर्टच्या वरती जाऊ अजी पण. आणि मागचा व्ह्यू बघा. ओके तर व्हिडिओला आणि लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा सगळ्यांना. ओके तर मित्रांनो जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो. जय शिवराय.